कळत न कळत गेलेलं असतं ते प्रेम आहे. आता ते शब्द वापरू नये पण त्याला क्रश म्हणतात. विठाला ते क्रश आहे ना मरेपर्यंत राहतं महाराज, मरेपर्यंत विसरतच नाही, त्याला प्रेम म्हणतात. आणि नाईलाजानं सांभाळून जगावं लागतं त्याला व्यवहार म्हणतात. संतांचं नैसर्गिक प्रेम आहे देवावर आणि त्या एकनिष्ठतेमुळे राजा पाठीराखा असतो. म्हणून राजाची कांता शब्द आहे, प्रेमिका शब्द नाही आहेत. कधी कोण कोणाला सोडून देईल काही सांगता येणार, कारण 50 असतात त्याला. घरचे ऐकत नाहीत, जमत नाही वगैरे वगैरे. वर्तमान काळामध्ये सगळे पिक्चर याच्यावरच आहेत, एक फुल दोन माली. आणि इतकं चवीनं पाहतात, अंतःकरणातलं दुःख पडद्यावर दिसतं, समाधान वाटतं. मी एकटाच दुखी नाही, हिरो पण दुखी आहे. काय जीवन आहे, तू काय शोधताय तुम्ही? जे शब्द आनंदानं भरलेले आहेत, परब्रह्माने युक्त आहेत, ती ज्ञानेश्वरी महाराज. तिला भेट द्या. एक ओवी सांगतो चालता चालता, काय शब्द ज्ञानोबांचे, कधी कधी अंगावर काटा येतो महाराज ऐकताना. पृथ्वीवर पहिल्यांदाच ज्ञानोबा तसे शब्द वापरतात. कृष्ण म्हणतात अर्जुनाला, ऐक ऐक सुवर्म. ओवी पाठ करून ठेवा, फार गोड आहेत. हीच ओवी आयुष्यभर जरी राहिली ना जीवनामध्ये, तुमचं कल्याण होईल. आणि नीट ऐका, ऐक ऐक शब्द आहे सुवर्म. बोलण्यातलं मर्म कळणारा पाहिजेत, बोलणं ऐकणारा नाही पाहिजेत, बडबड करणारा नाही पाहिजेत, बडबड ऐकणारा नाही पाहिजेत. तासभर बोललेला आहे त्याचं वर्म कळणारा माणूस सुवर्म म्हणतात. हा अर्जुन त्या क्वालिटीचा माणूस आहे. एक आता नवीन पुस्तक प्रकाशित झालेत, हरिपाठ मंथन. सगळ्या महाराष्ट्राला असं वाटतं की हरिपाठ म्हणजे एकदम कोणासाठी आहे. आमचे कीर्तनकार अभिमानाने सांगतात, संसारिक लोकांसाठी हरिपाठ आहे. कीर्तनकार बिचारे संसारिक आहेत, त्यांना तरी काय माहिती कोणासाठी. सगळ्यांचा हरिपाठ पाठ आहे ना. मी एक प्रश्न विचारतो, योग याग विधी येणे नोहे, हे तुमच्यासाठी आहे? हे जे शब्द आहेत योग याग तुमच्यासाठी, न तुम्ही योगी आहात, न कर्मकांडी आहात, यागी नाही आहेत, विधी पाळत नाहीत. हे तुमच्यासाठी येणे नोहे सिद्धी. जे आहेत त्यांना म्हणतात, जे योगी आहेत त्याला सांगतात माऊली विधी येणे नोहे सिद्धी. पुन्हा शब्द आहे का, विधी पालन करणारा सांगतात येणे नोहे सिद्धी, याग करणाऱ्याला सांगतात येणे नोहे. आणि पुढचा शब्द असाच आहे, इतरांचा लेखा कोण करी, तसाच शब्द आहेत. वायाची उपाधी चांगली असावी हो, वाया जाणारी उपाधी नसावी. हल्ली तर लय उपाधी आहेत. वायाची तो धर्म दंभ आहे. तो धर्म कोणता आहे? दंभाचा धर्म आहे. दंभ, तो धार्मिकपणा दंभाचा आहे. दंभ शब्द गोड आहे बरं का. ज्ञानी नसताना ज्ञानी दाखवणं याला दंभ म्हणतात. रोज तुम्हाला 50-50 लोक भेटतील. ऐक मी काय सांगितलं होतं, होणार आहे की नाही, कोण आहेस तू? दंभ धर्म, माझं ऐक, याला काही कळत नाही, हा दुखी. एक जण ज्ञानी मला म्हटलं, महाराज मला काही तुम्हाला सांगायचं आहे. म्हटलं सांगूच नको. त्याचं अंतःकरण तळमळलं, अहंकारावर ठेस पोचली. नाही नाही मला ऐकायचं खरं नाही, 2 शब्द मला ऐकायचंच नाही. त्यांनी काय म्हणावं माहिती का, तुम्हाला अक्कलच नाही म्हणे महाराज. म्हटलं योग्य बोलला. बिना अकलीचं ऐकणाऱ्याला कुठं अक्कल असते का? हा, बिना ऐकलीचं असणाऱ्यांचं भाषण ऐकणं याला अक्कल म्हणतात का? नकोच. म्हणून हरिपाठ सांकेतिक भाषेतला आहेत, सूत्रबद्ध आहेत. मग का लोकप्रिय आहेत? त्याच्यामध्ये गेयता आहे. आणि ती भाषा इतकी खराब आहे ज्ञानेश्वरीपेक्षा, कळाली पाहिजेत. वायाची उपाधी कळाली पाहिजे. भाषा छोटी, शब्द लहान आहेत म्हणून काही परिणाम नाही असं वाटतं तुम्हाला? प्रभाव नाही. प्रभाव कोणाला? ज्याला सांकेतिक भाषा समज. नामा परते तत्व, सगळं मी तुमच्यासाठी बोलतोय बरं का. नाही रे ज्ञानेश्वरी अशी गोड आहे हो,
कीजे करीजे दीजे घिजे, आई आहे ना ती, बापासारखी नाही बोलत, असं करू नये तसं करू नये, नीट वागावं. हरिपाठ बापासारखा आहेत. नाही नामा परते तत्व शब्द लागला पाहिजे बरं का तुम्हाला. नाही रे अनिक पंथा वाया जाशील. काय हा शब्द अनिक पंथा? कोकणच्या माणसाने लक्षात ठेवावं बरं का. बरेच धर्म आहे ना, बरेच पंथ कोकणामध्ये पसरले, तर कोकणाने जिवंत ठेवले त्या लोकाला जे नामाशिवाय आहेत. काय काही लोक म्हणतात आमचंच नाव घ्या, नाही कानाखाली दिली पाहिजे. अनेक पंथा नाम हे तत्व आहे, नामाच्या अतिरिक्त तत्व नाही. अनेक पंथा जे वाया गेलेल्या लोकांशी काय बोलणार तुम्ही? विठ्ठल विठ्ठल ही भाषा आहे. म्हणून माझा मी जी कीर्तना तारखा वगैरे देते ना, त्याच्या मागचं एवढंच कारण आहे, येणाऱ्या पिढीला आपलं वाङ्मय कळालं पाहिजे. ज्ञानेश्वरी म्हणजे काय, हरिपाठ म्हणजे काय, ते पुस्तक लिहिण्याच्या नादामध्ये वेळ होतो आणि त्याला वेळ लागतो. त्याला त्या हरिपाठ मंथनामध्ये दिलेले आहेत. सांकेतिक भाषा कळली पाहिजे, गेयता आहे. आणि ते गाण्यामुळे ना इतकं नुकसान होतं. मी तुम्हाला अर्जुनाचा दृष्टांत देतो. 10व्या अध्यायामध्ये पुन्हा हे प्रकरण आहे बरं का, अगोदर सांगितलं तसं. अर्जुन म्हणतो देवा, आणि तुम्ही सगळ्यांनी नीट ऐका, चांगलं प्रकरण आहे 10व्या अध्यायामधलं. देवा, तू जे आत्तापर्यंत सिद्धांत सांगत होता हे काही मी पहिली वेळ नाही ऐकायची. कारण की मी जन्माला आल्यापासून माझ्या घरात साधू संतांची बैठक आहे. अर्जुन आहे ना, एक तर ऋषीपुत्र आहेत, हे राजघराणं आहेत, आणि नारदासारखे संत त्यांच्या घरामध्ये जाणारे येणार आहेत. अर्जुनाचे अधिकार बघा बरं का. असिलो देवलो व्यासस, व्यासासारखे ज्यांची गीता आपण वाचतो ते पाहुणे म्हणून अर्जुनाच्या घरी असायचे. काय अर्जुनाचा अधिकार आहे? मग त्यांना विचारलं, तू का कळलं नाही तुला? नाही काय त्या काळामध्ये जेवढे गायक लोक आहेत त्यांना पण सांगतोय, काय त्या काळामध्ये नारद अखंड जवळ आहे. अखंड शब्द फार महत्वाचा आहे. सतत संत जवळ येतात. आणि ही मागणी पसायदानमध्ये सुद्धा आहेत. अनवरत भूमंडळी, ते अनवरत शब्दाचा अर्थ आहे बरं का, अखंड. सतत एक संत गेला की दुसरा आला पाहिजे, दुसरा गेला की तिसरा आला पाहिजे. का? बुद्धी ऐकून लगेच भ्रष्ट व्हायला लागते, दुसरा संत येऊन सावरतो त्याला. नारद अखंड जवळ आहे, तोही ऐशीची वचनी गाये. तू जे सिद्धांत सांगतोत ना, ते सिद्धांत ते गात होते. तोही ऐशीची वचनी गाय. त्या गाण्यामुळं अर्जुन म्हणतो माझं काय प्रकार झाला, त्या राग रागाकडे माझं लक्ष गेलं. गीत सुखची ऐको, अर्थ न बुजवणी ठाय. त्या वाक्याचा अर्थ मला कळाला नाही, चालीकडे लक्ष गेलं. ज्यांचं चालीकडे लक्ष जातं ना, त्यांची चाल समजण्यासारखी आहे. अर्थ काय, प्रतिबंध काय आहेत? का आपल्याला अर्थ कळत नाही? हरिपाठ पाठ असताना गाण्याकडे लक्ष आहेत, अर्थ कळल्यानंतर गा. शब्द कसा आहे? अर्थ तुकोबरायांचे गायलेले तुकोबर आहे, गायक आहे तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, गायक आहे. त्यांच्या अभंगाला अजून चाली लावता येत नाही, तेवढ्या अवघड चाल आहे ती. किती चालीवाला असू द्या, माऊलीच्या अभंगाला चाली लावता येत. अंतकरण सरळ असेल तर चाल लागेल. आणि पुढचा शब्द पहा, आहाच रागांगणेशी. राग दरीमध्ये माझं देवा लक्ष गेलं आणि मला कळालं नाही. आता पुढचा शब्द फार महत्वाचा आहे, जे आपल्या अभंगाला निगडीत. पण आज का कळलं? आतापर्यंत व्यासाने तुला सांगितलं, नारदाने सांगितलं. मराठी नीट लक्षात ठेवा, मोठे संत आहेत. एवढ्या मोठ्या संतांनी सांगून अर्जुन सुधारला नाही. तुमच्या ओळखीचा साधू घरात येऊन सुधाराल तुम्ही? कल्पना आहे तुम्हाला? व्यास, नारद येऊन अर्जुन सुधारला नाही. हे अर्जुनाचे उद्गार ज्ञानेश्वरीमध्ये.
मग आज का सुधारलं? काही नाही, आज तू मला जवळ केलंस, आज तू कृपा केलीस आणि मग तू सांगितलेला अर्थ हृदयात प्रकाशित झाला. याला अंगीकार म्हणतात. आज माझा तू स्वीकार केलास, माझ्या डोक्यावर हात ठेवला देवा आणि मला तुझ्या शब्दातला आज अर्थबोध होतोय. आणि हा अर्थबोध झाल्यामुळे शब्द बघा, मनाची जोगे सिद्धी. मग कोण आहात? गुरु हे कल्पतरू आहेत. कल्पतरू खाली जो कोणी बैसला, कल्पतरू खाली जो कोणी बैसला, कायवाणी साधा सांगा जोजी, कायवाणी साधा सांगा जोजी, कायवाणी साधा सांगा जोजी. आतापर्यंत जे कीर्तन ऐकलं त्याचा आढावा सांगतो. श्री गुरु पाठीराखे असावेत, करू नये गुरु, पाठीराखे असावेत. दुसरा शब्द, राजाची कांता, कांतेचा अधिकार आपल्यात असला पाहिजे. राजाची कांता होण्यासाठी जी एकनिष्ठता लागते, सौंदर्य लागतं, सभ्यता लागते, कुलीनपणा लागतो, ते आपल्यामध्ये गुणधर्म पाहिजेत. मग राजा आपला अंगीकार करतो. आणि तिसरं चरण असे, गुरुसुद्धा कल्पतरू पाहिजे. हो, ऐरा गैरा गुरु करून काय फायदा आहे? गुरु करायचं म्हणून एखाद्या भूताला गुरु करून काय फायदा आहे? नाही कळालं अजून. काय काहींचे गुरु बोलतच नाहीत. मी विचारलं काय झालं? मौनी बाबा आहेत. अरे जगातलं सगळ्यात अवघड गोष्ट काय माहिती का? बोलता येणं. नाही, याच्यावर पुस्तक आहे माझं, पराग परामर्श. बोलता येणं सगळ्यात अवघड आहे महाराज. 2500 वर्षामध्ये जे शब्द कुणी वापरले नाहीत ते शब्द माझे ज्ञानोबाराय वापरतात. आणि ते तुम्हाला मगाशी सांगितलं ना, ही ओवी लक्षात ठेवा. ती याच्याकरता ठेवली. कल्पतरू म्हणजे काय? वर्म जाणणारा जो अर्जुन आहे, त्या वर्म जाणणाऱ्या अर्जुनाला म्हणतात माझे वाक्य परम. मी आतापर्यंत अर्जुना जेवढं बोललो ना, त्यातलं माझं श्रेष्ठ वाक्य आहे. ओवी पहा कशी, ऐक ऐक सुवर्म माझे वाक्य परम, श्रेष्ठ वाक्य आहेत. मी बोलतो ना अर्जुना, काय शब्द आहे पुन्हा सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. जे अक्षरे लेओनी परब्रह्म तुझं खेवासी आले. अर्जुना, परब्रह्माने अक्षराचा पोशाख घातलाय आणि तुला आलिंगन देण्याकरता आलेत. हे अक्षर नाहीत, हे परब्रह्म आहेत. त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. अक्षराचा पोशाख घालून देव आपल्याला आलिंगन देण्याकरता आलाय, ही ज्ञानेश्वरी. जे अक्षरे लेओनी परब्रह्म तुझं खेवासे आले. खेव म्हणजे आलिंगन देणे. अर्जुना, तुझं आज भाग्य किती मोठं आहे. शब्द नाही आहेत, शब्दाचं पांघरूण आहेत. आत परब्रह्म तुला आलिंगन देण्यासाठी आले. त्याला म्हणतात कल्पतरू. गुरु कोण आहेत? कल्पतरू. कोणालाही कल्पतरू म्हणू नका. त्याच्या सुद्धा ओव्या आहेत ज्ञानोबरांच्या. कल्पतरू म्हणून बाभूळ सेविली काही, कल्पतरू समजून बाभळीची सेवा करत गेला. काट्याशिवाय दुसरं. बरेच भाग्यवान आहेत महाराज. म्हातारपणी कळतं की आपला गुरु चॅप्टर आहे. नाही कळालं? 25 वर्ष जे वायाला गेले ना, ते परत येत नाहीत. हे ओवी ज्ञानोबरांची. कल्पतरू म्हणून बाभूळ. नाही मग महाराज, तुम्ही सगळ्याच खंडन करता, मग सेवा कुणाची केली पाहिजे? ज्ञानदेव म्हणे सेवा कुणाची केली पाहिजे? ज्ञानेश्वरीची. ज्ञानेश्वरी कल्पतरू आहेत. शब्द आला लक्षात? कोण आहे ज्ञानेश्वरी? त्याची ओवी इथे. अक्षरे लेओनी परब्रह्म तुझं खेवासी आले. म्हणून कल्पतरू खाली ज्ञानेश्वरीच्या छायेमध्ये जो कोणी बैसला. काय वाणी? वाणी म्हणजे कमीपणा.
ह्या मृत्यूलोकात त्याला काय कमी पडणार आहे? काय वाणी त्याला काय सांगा ना तुम्ही. ज्ञानेश्वरी वाचनाला काही कमी पडलं का? का राजाची कांता आहे ती. उलट चाला. कोण आहे ज्ञानेश्वरीच्या खाली ज्ञानेश्वरीच्या खाली बसणारा कोण आहेत? ज्ञानेश्वरी कल्पतुरे अनेक ठिकाणी सांगितलेले आहेत. सगळ्या ओव्या घेत नाहीत मी तुम्हाला. नाही म्हणे महाराज याचं नेमका अर्थ काय? काही नाहीत. ज्ञानेश्वरी वाचणारा राजाची कन्या बायको असते. फरक सांगतो बायकोमध्ये आणि मुलीमध्ये. बायको स्वाभिमान आहे. म्हणून जेवढे धार्मिक हल्ले होतात ना ते पत्नीवर होतात. तुमचा स्वाभिमान आहे पत्नी. आणि पुरुषाचं कर्तव्य आहे बायकोचं रक्षण करणं. राजाचं कर्तव्य आहे बायको निघून जाणं किंवा पळवून नेणं हा पुरुषत्वाचा अपमान आहे. आपल्यापेक्षा जास्त सांभाळत असेल तर बायकोला सांभाळलं जातं. ही ज्ञानेश्वरीत सुद्धा ओवी बरं. किंबहुना तैसे माझे जे भक्त आहेत ना तो वल्लभा मी कांत ऐकली 12व्या अध्यायातली ओवी. तो वल्लभा मी कांत आहे. माझे भक्त माझ्या बायका आहेत. त्याच्याकडे जर कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं ना त्याची नजरच ठेवत नाही महाराज. 12वा अध्याय वादा तुम्ही. तो वल्लभा तैसे ते माझे. कलत्र म्हणजे बायको. भक्ताला देव काय लोकांना बऱ्याच वाटतं असं का म्हणले देव? स्वाभिमान आहे भक्ताचा म्हणून कलत्र आहेत. उपमा आहे ती. भक्त म्हणून सगळ्याकडे पाहिलं तरी चालतं पण भक्ताकडे वाईट नजरेने आणि जे भक्ताकडे वाईट नजरेने पाहिलं उद्ध्वस्त झाले महाराज. तुम्ही पाहिलं असेल किती मोठे हिरण्यकश्यपूपासून बघत या तुम्ही सगळे उद्ध्वस्त झाल्यांचे चरित्र आहेत. अनुभव घेऊन पहा. कलत्र माझे. धक्का लावायचा नाही. त्याचाच अर्थ आहे राजाची कांत. सुरक्षित आहे. काळाची दृष्टी न पडे. सुरक्षित शब्दाचा अर्थ यमाची सुद्धा दृष्टी पडत नाही. मला एक सांगा ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी 750 वर्षापासून आतापर्यंत चालत आलेली आहेत. कोणत्या शिकलेल्या माणसाने जपली ती? बोला ना. कोणत्या धनवान माणसाने ती जपली 700 वर्ष? ज्याला ज्ञानेश्वरी कळत नाहीत अशा भाविकांनी ज्ञानेश्वरी जपली महाराज. 700 वर्ष झाले. साक्षरपणा आत्ता आलाय. इंग्रज आल्यानंतर भारत साक्षर होता. त्याच्या अगोदर जे जुने माणसं आहेत त्यांना विचारा. पत्र वाचणारा विद्वान माणसं असायचा. आणि पत्र वाचणाऱ्यांनी त्या काळात भाव खायचा जर पत्र आलं तर. मग ते पत्र वाचणाऱ्याला घरी बोलवायचं, त्याला चहा दूध द्यायचं, मस्का मारायचा आणि मग सांगायचं एवढं वाचून दाखव. असा भारत होता. अशा अगोदरच्या काळापासून आत्तापर्यंत ज्ञानेश्वरीची वाटचाल भावकाने केलेली, श्रद्धेने केली. नाही कळाली ज्ञानेश्वरी हरकत नाही पण तिला टिकवण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं. नसेल कळत. मी भगवान बाबांच्या गादीवर 2003ला बसलो. फार चांगली गोष्ट. बाबाचं नावच आहे ऐश्वर्य संपन्न. त्यांच्या बोटामध्ये एक अंगठी होती आणि त्याच्यामध्ये तो पाचू होता. आता ती गादीवर बसल्यानंतर सगळं संपत्ती माझ्याकडे आली. ती मी अंगठी वगैरे बघितली. तुम्हाला काय ते ज्ञानेश्वरीसारखं सोनं असताना बाकी सोनं घ्यायची काय गरज आहे? मी काही घातली नाही. ती जशी आहे तशी ठेवून दिली. एक असं पारखी माणूस होता सोनार आणि त्याचं अंगठीवर फार लक्ष असायचं. 2-3 महिन्यांनी माझ्याकडे आला. महाराज ते बाबाची अंगठी दिसत नाही तुमच्याकडे. ठेवली जपून. ते सोनं नाही म्हणे बरं का महाराज, पाचू आहे आणि फार किमतीचा आहे. राजघराण्यातून तो चालत आलेला आहे. त्याला जपा. मग माझे डोळे उघडले. खरंच असेल काय सांगावं. मग ती अंगठी काढली बघितली तर मला काही किंमत कळतच नाही ना. मी म्हटलं हा माणूस खोटं तर बोलत नाही ना. मग 2003ला जेव्हा मुंबईला आलो तेव्हा एका हिऱ्याच्या व्यापाऱ्याला मी दाखवलं. तो म्हणला मी महाराज याचे 10 लाख रुपये देतो. किती साली? 2003ला 10 लाख रुपये देतो. मी म्हटलं विकायला नाही आणली, फक्त दाखवायला आणली.
माझ्याजवळ आहे ती, पण मला तिचा भाव कळला आणि जसं मला कळलं की महाग आहेत तिला पॅक करून टाकले. मला लोक का घालत सांभाळायला मी नोकर आहे काय म्हणलं. आपण कुठेही फिरतो, रात्री अपरात्री फिरतो, ती अंगठी जी आपण सांभाळावी नाही अर्थ कळला. काही लोक पैसे कमवतात आणि त्याचे ते वॉचमेन असतात. हे पैसे कुणीही खर्च करता कामा, पोरं त्याच्या मरणाची वाट पाहतात, मेला की उडवले पैसे. नाही मराठी कळाली अजून. जेवढे श्रीमंत लोक आहेत ना त्यांचा अनुभव घ्या, जपून ठेवतात पैसा. म्हणजे कोण आहे जपणाऱ्याला वॉचमेन म्हणतात. बंगल्यात जाऊ नये, कोणी बंगल्यात शिरू नये, त्याला काय म्हणतो आपण. कोणी पैशाला हात लावू नये, कोणी पैसा खर्च करू नये. तो बाप आहे का वॉचमेन आहेत पैशावरचा. प्रेम करत नाहीत पोरं. आणि असे न कमावणारी पोरं जे बापाच्या संपत्तीवर दडलेली ती पोरं कुठेतरी जातात आणि कोणातरी गुरु करतात. महाराज बघा काहीतरी. अरे ते म्हणतात पैसा भरपूर आहे पण मिळत नाहीत. काही श्रीमंताचं पोरग कळलेलं असतं ना. म्हणून तुमच्यामध्ये तुमचा स्वीकार केला पाहिजे. हे अभंगाचं तात्पर्य. तुकोबारायांनी आजपर्यंत आपली तारीख कोणतीच सांगितली नाही, पण गुरुने ज्या दिवशी स्वीकार केला ती तारीख तुकोबारायांनी लिहून ठेवली. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका माने तुका माने. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका माने तुका माने. फार गोड. सगळ्या वारकऱ्यांनी हा अभंग लक्षात ठेवाय. का तिथी सांगितली, महिना का सांगितला तुकोबारायांनी, बाकीचं का सांगितलं नाहीत. माघ शुद्ध कोणती तारीख आहे, केला अंगीकार. श्री गुरु सारिखा असता स्वीकार. बरं का पुन्हा पूर्ण 1 तासाचं तात्पर्य हे तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचे नाहीत. एखाद्या बाईला वाटेल राजकुमार पती असावा, त्यांनी स्वीकार केला पाहिजे. अर्थ कळाला. आजही ज्यावेळेस आपण लग्न ठरवत असताना दोन्ही बाप राजी असतात, पण दोघाला भरोसा नसतो आपलं कार्ट कसं आहे. मग पुढचा प्रोग्राम काय होतो, पोराला पसंत आली त्याचं नाव आहे अंगीकार. पोराला जर सामान्य पोराला पोरगी पसंत आल्याशिवाय लग्न करत नाहीत, गुरुला काय तुम्ही बावळट समजला का तुमचा स्वीकार करायला. हा एवढे स्वस्त आहेत का गुरु. ज्याला काहीच कळत नाही तो सांभाळण्यासाठी सगळे गुण पाहतो आणि मग तो ठरवतो पोरगा की मला त्रास देणारी का प्रेम करणारी. पण त्याचे अंदाज कधी कधी चुकतात. सुरुवातीला बरे वाटतात जेवढे प्रेम प्रकरण आहेत ना, सुरुवातीला चांगले बोलतात, गोड बोलतात, एकमेकावर भाव खातात, आणि सत्य ज्यावेळेस समोर येतं त्यावेळेस ते कोर्टात जातात. आणि गरिबाचे नाहीत प्रकरण, त्याच्यामुळे तुम्हाला कळलं नाही. जेवढे श्रीमंत आणि बुद्धिमान आहे फक्त संसारामुळे वैतागलेत. कधी श्रीमंताचं बोलणं आहे का, ती मला त्रास देते तो ती म्हणते याला अक्कल नाही. दोघाला समोर बसवा. का नाही, लग्नाच्या अगोदर हा किती माझ्या संग बोलत होता, आता का बोलत नाही. दुसरी बसली का त्याच्या मनात, तो म्हणतो अगोदर ही नीट वागत होती आता का वागत नाहीत. याच्याकरता कीर्तन नाही आहे. केला अंगीकार. मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम म्हणजे काय, तुला पसंत येते का ते बघ. पुढच्या भाषेत बोलू का, झेपती का ते बघ. परमार्थातलं सार आहे महाराज. कितीही ज्ञानेश्वरी गाथा शास्त्र वाचा, माऊलीने जर स्वीकार केला ना तर तुमचं कल्याण आहे. आणि जर स्वीकार केला
शेवटच्या चरणात सांगतात. ज्ञानदेव म्हणे तरलो तरालो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरालो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरालो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरालो, सरदेव म्हणे तरलो तरालो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरालो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरालो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरालो, आता उद्धरिलो गुरु कृपे, आता उद्धरिलो गुरु कृपे, श्री गुरु सारीचा हस्त पाठीला, श्री गुरु सारीचा हस्त पाठीला, आता समारोप करत असताना एक शेवटची ओवी सांगतो. तैसा तैसा तुम्ही मी अंगीकारीला, सज्जनी आपुला मनितला. हे परमार्थ आहेत. सज्जनी कार्य करताय माझा असं म्हणू नये कोणी, माझा गुलाम आहेत असं म्हणू नये कोणी, माझा शिष्य आहे असं म्हणू नये काही. तैसा तुम्ही मी अंगीकारीला, सज्जनी आपुला मनितला. आणि मग सज्जनी आपुला म्हटल्यावर इतरांचा लेखा, आणि म्हणून तरलो तरलो. आता उद्धरिलो. एकदा गुरुनी अंगीकार केला ना, सांगितलेली चिंता, मग तुम्ही टेन्शनच घेऊ नका. उद्धार होतो का नाही, देव भेटतो का नाही, देवाचं स्वरूप काय, हे सगळ्या भानगडी बुद्धिमान लोकांच्या आहेत. काय मिळालं, मला एकाने विचारलं इतक्या दिवस परमार्थ करून काय मिळालं. म्हटलं तुझ्यासारखे मूर्ख मिळाले नाही, हेच मिळालं. काय मिळालं म्हणजे तुला काय आतलं कळणार आहे का. आत किती सुखी आहेत, किती आनंदी आहेत, ओव्या रुजलेले आहेत, आनंदी ओव्या आहेत, काय कळणार आहे बाहेरून. म्हणून तुमचा चेहरा, मगाशी सांगितलं श्रीमंताचा चेहरा सांगतो, आतलं दुःख दर्पणाप्रमाणे चेहऱ्यावर दिसतं. महाराज आमचे वारकरी बघा तुम्ही, टेन्शनच नाहीत. आणि वारकरीला टेन्शन नाही याचं टेन्शन श्रीमंताला आहे. काही नसताना आनंदी कसे, तरलो तरलो, तरल्यानंतर पुन्हा दुःख कशाला आहे. म्हणून परमार्थ करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, सज्जनी आपुला म्हणितला. ज्ञानेश्वरींनी आपल्या पदरात घ्यावं ही प्रार्थना करा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा.